पाकिस्तानने तालिबानला जन्म दिला आणि आज तोच तालिबान पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू झाला आहे. ज्याला शस्त्र दिले, पैसे दिले, प्रशिक्षण दिलं, तोच आज पाकिस्तानला जाळतोय. कसं झालं हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. जगात अनेक युद्ध चालू आहे. इराण, अमेरिका, रशिया, युक्रेन, पण पाकिस्तान आणि तालिबानमधलं हे युद्ध सर्वात वेगळं आहे. कारण एका बापाचं आणि त्यानं घडवलेल्या मुलाचं युद्ध आहे. हे समजायला आधी इतिहास समजणं गरजेचं आहे. तालिबानची सुरुवात 1990च्या सुरुवातीला अफगाण मुजाहिदीन मधून झाली, ज्यांनी सोव्हिएत युनियनच्या विरोधात लढा घेतला होता. यावेळी CIA आणि पाकिस्तानच्या SIAने मिळून या लढण्यासाठी मोठी मदत केली. 1994 पर्यंत तालिबानने दक्षिण अफगाणिस्तानमधले अनेक प्रोव्हिन्स काबीज केले. त्यांची आयडिओलॉजी अत्यंत कट्टर, महिलांवर, अल्पसंख्याकांवर, राजकीय विरोधांवर निर्दयी धोरण. पाकिस्तानच्या ISIने तालिबानला सुरुवातीपासून फंडिंग, ट्रेनिंग आणि वेपन्स दिले. 1996 मध्ये तालिबानने काबूलला ताब्यात घेतला. अफगाणिस्तानचं सरकार बनवलं. हे सरकार जगात फक्त 3 देशांनी मान्य केलं. त्यात पाकिस्तान पण होता. 2001 मध्ये 9/11 नंतर अमेरिकाने अफगाणिस्तानवर हल्ला केला. तालिबान सरकार उलथवलं. पाकिस्तानने पब्लिकली अमेरिकाला सपोर्ट केलं. पण गुप्तपणे 2 दशक पाकिस्तानने तालिबानला मदत करत राहिला. अनेक रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानच्या ISIने तालिबानला क्वेटामध्ये आश्रय दिला. त्यांचे लीडर्स तिथे राहत होते. पाकिस्तान हे नाकारायचा, पण अनेक तालिबानी कमांडर स्वतः सांगायचे की ISI ऑफिसर्स त्यांना ट्रेन करत होते. आता TTP म्हणजे काय हे समजून घेऊया. TTP म्हणजे पाकिस्तानी तालिबान. हे 2007 मध्ये स्थापन झालं. तर पाकिस्तानमधून इस्लामाबादचा प्रभाव हटवणे, पाकिस्तानमध्ये कट्टर शियाई लॉ लागू करणं आणि पाकिस्तान सरकार उलथवणं. अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी तालिबान दोन्ही वेगळे आहेत, पण ते एकत्र लढले, एकमेकांना मदत केली. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान विरोधात हजारो TTP दहशतवादी लपले होते. 2021 मध्ये US विड्रॉल झाल्यावर अफगाण तालिबानने सत्ता घेतली आणि TTPचे हल्ले पाकिस्तानमध्ये 200 वरून 600हून अधिक वर्षभरात गेले. पाकिस्तानला खूप मोठा धक्का बसला. पाकिस्तानला वाटलं होतं की अफगाण तालिबान सत्तेत आला की ते TTPला आवरतील, पण झालं उलटत. अफगाणी तालिबानने पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या TTPचे वरिष्ठ नेते सोडले. TTPने अफगाणिस्तानमध्ये उघडेपण मोटर्स रॅली काढल्या, कॅम्प्स चालवले. पाकिस्तानने अफगाण तालिबानला TTP विरोधात कारवाई करायला सांगितलं, पण तालिबानने नकार दिला. उलट तालिबानने पाकिस्तान आणि TTP मध्ये मीडिएटर म्हणून काम केलं आणि TTPने डझनावारी कैदी सोडून घेतले. पण याचा पूर्णपणे परिणाम पाकिस्तानवर पडला. पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढले, सैनिक मारू लागले, नागरिक मरू लागले. ज्या तालिबानला पाकिस्तानने 30 वर्ष जोपासलं, तोच तालिबान पाकिस्तानला नाईटमेअर बनला. फेब्रुवारी 2026 मध्ये इस्लामाबादच्या मॉस्कमध्ये सुसाईड बॉम्बिंग झाली. त्यात 26 जण ठार झाले. बाजूर चेकपॉइंटवर हल्ला झाला. 11 सैनिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तानचं म्हणणं होतं हे सगळे हल्ले अफगाणिस्तान मधून होतोय. 27 फेब्रुवारी 2026 पाकिस्तानने काबूलवर बॉम्ब टाकले. डिफेन्स मिनिस्टर ख्वाजा आसिफ म्हणाले, आमचा कप भरला, आता पाकिस्तान आणि तालिबानमध्ये ओपन वॉर होईल. हे सगळं पाकिस्तानच्या मिलिटरीने सांगितलं. तालिबानने मात्र सांगितलं काबूलमधल्या एका ड्रग पुनर्निर्वसन सेंटरवर हल्ला झाला. 400हून अधिक जण मृत्युमुखी पडले. पाकिस्तानने हे मानायला नकार दिली. UNच्या अहवालानुसार 1,15,000 लोक विस्थापित झाले. ह्या साऱ्या गोष्टींचं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक करा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.